श्लोक 39. वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. अर्थ: वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती व प्रपितामह तूच आहेस. तुला पुन्हा पुन्हा अगदी हजारो वेळा माझा नमस्कार आहे, असे अर्जुन भगवंताला म्हणत आहे. वरील श्लोकात सर्व विश्व त्या मूल शक्तीने व्यापलेले आहे आणि सर्व काही त्याचीच रूपे आहेत, असे अर्जुनाने म्हटले आहे. आणि असे असले तरी आपल्याला अनुभवास येणाऱ्या विविध शक्तींची नावे घेऊन त्यासुद्धा भगवंताचेच रूप आहेत, अशा या रूपाला पुन्हा पुन्हा नमस्कार करण्या व्यतिरिक्त अर्जुनाला आता दुसरे काहीच सुचत नाहीये. म्हणून या श्लोकात वायू, यम, वरुण, अग्नी, चंद्र, प्रजापती व त्यांचे पिता आणि त्यांचे आजोबा पणजोबा हे सर्व काही भगवंतच आहेत, असे तो मुखाने म्हणत आहे आणि हाताने नमस्कार सुद्धा करीत आहे. वायू, वाहण्याची शक्ती असलेले तत्व, याचे मुळेच सर्वांना प्राण मिळतो. प्राणी मात्र जिवंत राहतात आणि सर्वांना शक्ती मिळते. यम, सर्व जगावर व प्राणी मात्रांवर नियंत्रण करणारी अशी जी शक्ती आहे ती म्हणजे यम. याचे सर्वांवर कायम शासन चालते. अग्नी, जो सर्वांमध्ये राहून शक्ती देतो, प्रगट होऊन प्रकाश देतो. सर्वांचे अन्न पचविण्याचे कार्य सुद्धा याचेच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. वरुण, वरुण म्हणजे आवरण घालण्याची शक्ती. पावसाळ्यात आकाश ढगांनी आच्छादलेले असते, म्हणूनच याला वरुण असे म्हणतात. याचे करवी सर्वांना जीवन म्हणजे पाणी मिळते. या जलशक्तीचे अधिपती म्हणजेच वरुण. शशांक म्हणजे चंद्र, ज्याचे अंकावर शश म्हणजे ससा आहे, तो चंद्र. चंद्राचे पासून संपूर्ण वनौषधीचे तसेच सर्व प्रकारच्या वनस्पतींचे पोषण होते. पुष्णामी च औषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. प्रजापती, प्रजेला उत्पन्न करणारे किंवा प्रजेचे पालन करणारे. ब्रह्मदेवाने सर्व प्रजा उत्पन्न केली, म्हणूनच त्यास प्रजापती असे म्हणतात. प्रपितामह, ब्रह्मदेवाने 7 मानसपुत्र निर्माण केले. त्यापासून कश्यप, वशिष्ठ इत्यादी झाले आणि त्यांचे पासून मग सर्व प्रजा निर्माण झाली. म्हणून ब्रह्मदेवाला पितामह म्हणजे आजोबा असे म्हणतात. या आजोबांचे वडील म्हणजे आपणच, म्हणजेच भगवंत तुम्ही आहात. म्हणून आपण प्रपितामह म्हणजे पणजोबा सुद्धा आहात. भगवंतापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले हे आपल्याला ठाऊकच आहे. अशा आपल्या प्रत्येक रूपाला माझा म्हणजे अर्जुनाचा नमस्कार आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये असते, तोपर्यंत ती गोष्ट तो स्वतःचे बळावर करीत असतो, म्हणजे तसे समजत असतो. पण आयुष्यात एखादे वेळेस ते सामर्थ्य माणसाजवळ राहत नाही, तेव्हा तो माणूस ती गोष्ट करण्यास असमर्थ होतो. त्याचा अभिमान गळून जातो. मग तो ती जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी टाकतो. अर्जुन स्वतःची सर्व जबाबदारी किंवा भार आता श्रीकृष्णावर म्हणजे भगवंतावर टाकीत आहे. शरणागत भावाने तो भगवंताला नमस्कार करण्या व्यतिरिक्त मात्र आता काहीच करू शकत नाही. व्यवहारात आपण हात जोडून एखाद्याला जशी विनंती करतो त्याचप्रमाणे अर्जुन इथे करत आहे. इथे आपण थांबूया.